नमस्कार मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फ्री गॅस कनेक्शन HP भारत गॅस इंडियनमध्ये तुम्ही कसं मिळवू शकता. त्यासाठी तुम्ही सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, कारण खूप काही अशा टिप्स दिलेल्या आहेत, माहिती आहे. तर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. लिंकमध्ये गेल्यावर अप्लाय वर क्लिक करायचं आहे. जो कनेक्शन पाहिजे असेल त्याच्यावर अप्लायवर क्लिक करायचं आहे. मग लेफ्ट साईडला बघा, जसं आता मला भारतचं हवं आहे तर मी भारत सिलेक्ट केलेलं आहे. लेफ्ट त्याच्यावर न्यू कनेक्शन रिक्वेस्ट आहे LPG, मी त्यावर क्लिक करेल. त्यावर क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर फॉर्म ओपन होईल. बघा, तर आता इथे मला उज्ज्वला 3.0 कनेक्शन घ्यायचं आहे, स्टेट घ्यायचं आहे, डिस्ट्रिक्ट घ्यायचं आहे. ते घेतल्यानंतर शो लिस्ट करायचं आहे. आता इथे जे कोणी डिस्ट्रीब्युटर असेल त्या एजन्सीचे त्यांचे नावं दिसेल. त्या एजन्सीमधून तुमच्या एरियापासून जे जवळ पडणार आहे त्यांचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे, म्हणजे सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तिथे OTP टाकून सबमिट करावं लागेल. OTP येताच KYCवाला क्लिक करून तुम्हाला इथे तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये राशन कार्ड चॉईस करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा RC नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. RC नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमची कास्ट सिलेक्ट करायची आहे आणि तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि प्रोसीड करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे तुमच्या डिटेल दिसेल. आता इथे तुमचा जो राशन कार्ड आहे तो खूप मेन आहे. राशन कार्डवर 18+ वाले कॅन्डिडेट किती आहेत ते टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली जे दिसत आहे ना बॉक्स, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, राशन कार्डमध्ये जेवढेही व्यक्ती असेल त्यांचे नावं लिहायचे आहे. इन केस त्याच्यातून कोणीची डेथ झाली आहे आणि तुम्ही त्यांचं नाव अजूनपर्यंत कट नाही केलं आहे तर तुम्हाला त्यांची तिथे डेट सर्टिफिकेट अपलोड करायची आहे. इथे पहिले रिलेशन सिलेक्ट करायचं आहे, मग फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, एज सगळं भरून झाल्यानंतर आपल्याला म्हणजे ज्यांच्या नावाने कनेक्शन घ्यायचं आहे त्यांचं फर्स्ट नेम, मिडल नेम, डेट ऑफ बर्थ, लास्ट नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर त्यांचा ॲड्रेस टाकायचा आहे. POE कॅटेगरी वगैरे सगळं सिलेक्ट केल्यानंतर आणि POE कॅटेगरीमध्ये नेहमी राशन कार्ड, एका ह्याच्यात राशन कार्ड, एका ह्याच्यात आधार कार्ड घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्या ॲप्लिकंटची बँक डिटेल टाकायची आहे आणि नाव आधार कार्ड नंबरनुसार आधारनुसार राहायला हवा. FSC कोड टाकायचा आहे, व्हेरीफाय करायचं आहे. पॅकेज सिलेंडरमध्ये 14 kg घ्यायचा आहे. मग स्टेट घ्यायचा आहे, ब्लॉक घ्यायचा आहे आणि विलेज घ्यायची आहे. अँड आय हिअर चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर असं तुमचं फॉर्म कंप्लीट झालेलं दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला क्लिक हिअरवर क्लिक करायचं आहे आणि जेवढेही लोकांचे आधार नाव टाकले त्यांचे आधार अपलोड करायचे आहे. अशा प्रकारे उज्ज्वलाचा फॉर्म भरला जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.